आपण बघतच असाल की सध्या देशात नरेंद्र मोदीजी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि तसेच आमचे प्रदेश अध्यक्ष लाडके सर्वांचे रवींद्र चव्हाण यांचा उल्लेख आता 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी केलेला की ज्यांच्याकडे विजन आणि खरंच एक कर्तृत्ववान असे प्रदेश अध्यक्ष आपल्याला लाभलेले, अतिशय चांगलं नियोजन असं त्यांनी यावेळेस याच्यात इलेक्शन मध्ये केलं होतं आणि आम्हाला 100% गॅरंटी होती की आमचे 10 ते 15 लोक बिनविरोध निवडून येतील आणि त्याचप्रमाणे निवडून आले. याही पुढे जे उर्वरितली जी लोक आहेत ती चांगल्या मताने निवडून येतील, कारण लोकांचा एक उत्साह या इलेक्शनला बघायला मिळतो. गेली 5 वर्ष इलेक्शन झाली नव्हती. लोकांना इलेक्शन करून आपला मतदानाचा हक्क हे करायचा आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळे बाजूने आहेत. सगळे भारतीय जनता पार्टीला वोट करणारी लोक आहेत. त्याचप्रमाणे आमचे नंदूजी परब जे कर्तृत्ववान असे जिल्हा अध्यक्ष आहेत आमचे, आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं की एक कार्यकर्ता जिल्हा अध्यक्ष होऊ शकतो आणि एक कार्यकर्ताच प्रदेश अध्यक्ष होऊ शकतो. हे फक्त ना फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच करू शकतं. म्हणून ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे असं मला वाटतं. विजन म्हणजे आता मागचे 5 वर्ष आपलं काहीच झालं नाही. येणाऱ्या आता जेव्हा सभागृहात आम्ही जाऊ त्यावेळेस जास्तीत जास्त लहान मुलांसाठी खेळाची मैदानं ही बिल्डर लोकांनी बळकवलेली आहेत. ती ताब्यात घेऊन त्याचा विकास, त्या गार्डनचा विकास या मुलांना खेळायला, कारण मुलं आता कॉम्प्युटरच्या युगात आहेत, मोबाईलमध्ये रमलेली आहेत. त्यामुळे मैदानी खेळ हे तुम्ही आम्ही खेळलोय पण मुलं आता विसरून गेली आहेत. त्यामुळे मुलं जास्तीत जास्त मैदानी खेळात येऊन त्यांना कसा पुढे देशासाठी पुढे येतील हे बघण्याचं काम कल्याण डोंबिवली महानगरपालिका आमचे सगळे नगरसेवक करतात. निवडणुकीआधीच भाजपने विजयाचा गुलाल उधळलाय, तर 16 तारखेला याच्यानंतर किती उमेदवार तुमचे अजून? 100% जास्तीत जास्त उमेदवार आमचे येतील आणि महापौर हा युतीचाच बसेल.